नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी महिलांना आपल्या खात्याची ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे। या अंतर्गत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेतली आहे, परंतु अजूनही काही महिलांना ई-केवायसी करण्यासाठी अडचणी येत आहेत। अशातच ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत, अशा महिलांनी आपल्या खात्याची ई-केवायसी कशी करायची हा एक मोठा प्रश्नच आहे। तर त्या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी कशी करायची किंवा सरकारकडून यावर काही पर्याय निघू शकतं का, यावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहेच की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अजून सुद्धा समस्या येत आहे। आणि यामधील मुख्य समस्या आहे की ज्या लाडक्या बहिणींना वडील नाहीत किंवा पतीही नाही, अशा लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी कशी करायची। सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांमधून असं सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणी ज्या नातेवाईकांकडे राहतात, म्हणजेच काका असेल, भाऊ असेल, चुलत भाऊ, मावस भाऊ कोणी असेल, की त्यांचं आधार कार्ड तिथे टाकायचं आहे। म्हणजेच वडील किंवा पतीच्या आधार कार्डची जिथे माहिती भरायची आहे तिथे आपल्या नातेवाईकांची माहिती भरायलाच बोलत आहेत। परंतु शासनाकडून किंवा महिला कल्याण विभागाकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही। मग या लाडक्या बहिणींनी आपली ई-केवायसी कशी करायची हा एक मोठा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही। अशातच ई-केवायसी करण्यासाठी जे पात्रतेचे निकष आहेत, त्यामध्ये एक निकष महत्त्वाचा आहे, तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणी इतर सरकारी आर्थिक योजनांच्या, म्हणजे श्रावणबाल योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा PM किसान योजना असेल, या योजनांचा लाभ घेत असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापासून वगळण्यात येणार आहे। त्यावरून एक निष्कर्ष निघू शकतो, तो म्हणजे जर लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नाहीत तर त्या लाडक्या बहिणींना शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सांगू शकतात। कारण संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सुद्धा लाडकी बहीण योजनेसारखीच आर्थिक मदत देणारी एक योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला दरमहा 2,500 रुपये दिले जात आहेत। त्यामुळे असे वाटते की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी होत नाही आणि ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी अनुदान योजनेसाठी पात्र आहेत, त्या महिलांना त्या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सांगितले जाऊ शकते। त्या लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांचे पती नाहीत किंवा वडील नाहीत, त्या महिलांनी ई-केवायसी कशी करायची या संदर्भात ही होती एक महत्त्वाची अपडेट। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।